तर नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील खांडबारा येथील एका खासगी शाळेत आदिवासी विद्यार्थ्यांना पोषण आहाराअंतर्गत वाटप करण्यात येणाऱ्या मिल्की बार चॉकलेट्स अत्यंत खराब आणि किडी लागलेल्या अवस्थेत आढळून आल्याने आता मोठी खळबळ उडाली आहे। आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार आहे का, असा संतप्त सवाल आता या घटनेनंतर उपस्थित केला जातोय। तर सदर पोषण आहारामध्ये असलेला मिल्की बार हे विद्यार्थी खात नसल्याने आम्ही एका ठिकाणी ठेवला होता। आम्ही या मिल्की बारची वाटप करत नाही, आमच्यावर लावलेले आरोप हे चुकीचे आहेत, असं स्पष्टीकरण मुख्याध्यापकांनी आता दिले आहे। शालेय पोषण आहाराबाबत जो पूरक आहार दिला जातो तो एकदम निकृष्ट दर्जाचा दिला जातो आणि तोही अळ्या असलेल्या बुरशी असलेला दिला जातो। हे योग्य नाही आणि त्यानुसार त्यांनी चौकशी समिती नेमून ॲग्री हायस्कूल ज्युनियर कॉलेज इथं चौकशी समिती पाठवली। त्यानुसार इथं चौकशी समितीने चौकशी केली असता अनेक प्रकारच्या की मिल्की बार असलेले बुरशीजन्य वस्तू दिसून आल्या। ते खाण्यालायक नाही आहे आणि यापूर्वीही या विद्यार्थ्यांना हे चॉकलेट किंवा पूरक आहार दिला जातो नाही ही शंका निर्माण झालेली आहे। म्हणून माझी विनंती आहे म्हणजे वरिष्ठांना की या शालेय समितीवर आणि शाळा प्रश्नावर योग्य ती कारवाई करावी, ही विनंती। आमच्या शाळेला अधिकाऱ्यांनी भेट दिली, पोषण आहाराला भेट दिली असता त्यांना त्या ठिकाणी पोत्यामध्ये चॉकलेट आढळून आले आणि हे चॉकलेट आम्ही मुलांना वाटत होतो, वेळेतच वाटलेले आहे, परंतु ते मुलं खात नाही आणि त्या फेकले जातात बाहेर आणि ते जमा करून आम्ही ठेवलेले होते आणि या ठिकाणी ठेवलेले होते। ते खराब चॉकलेट असल्यामुळे त्याचं वाटप देखील केलेलं नाही। तर आमच्यावर जे आरोप केलेले आहे ते चुकीचे आहे। आम्ही मुलांना पोषण आहार हा चांगला व्यवस्थित देत असतो, सगळे चुकीचे आरोप आमच्यावर केलेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।